राम नारायण राम पृथ्वीवर बोध असल्यामुळेच आपल्यामध्ये ज्ञान आहे। सूर्य त्याचा साक्षीदार आहे, तो अधिक समजतो। विराट आकारातही ज्ञान आहे, त्याचा विराट तेज आणि त्या तेजाने मिळून आपणही पुढे जाऊ। आपण सूर्याचा ध्यान करू, तेजच आपला मंत्र आहे। सगळं काही महाकाशात फेरफटका मारत आहे, सगळं काही शून्याच्या ध्यानात आहे। ज्या वस्तू त्या वस्तूमध्ये आहे, त्या वस्तूच्या स्वतःच्या बाबतीत विचार न करण्यामुळे ते समजू शकत नाही। सर्व ग्रह उपग्रह शून्यात असूनही शून्य भरायचा प्रयत्न करत आहे। ज्या दिवशी हे शून्य आपण भरून टाकू, त्या दिवशी सर्व शिक्षण संपेल। पूर्ण गतीची, पूर्ण शब्दाची केवळ एकच आहे, ती म्हणजे ध्वनीच राहील। हा स्वर तुमच्या अंतःकरणात दिला आहे। दिवस रात्र त्याबद्दल विचार करत राहणे आणि त्या स्वराशी मिळून जाणे हेच नियम आहे। हा स्वर दिवस रात्र ताचिन धिन याप्रमाणे वारंवार जपला जातो। कार्यालयात काम करा, कुटुंबीय जबाबदाऱ्या पार पाडा, आपण सगळे या विराट विश्वात संन्यासित झालो आहोत। शिव राम हे सगळे साध्या घरातच जन्मले होते। महादेव जप करताना विचार करू लागले की असे ध्यानात डुबून जाईन की इतर कोणत्याही वस्तूचा विचार राहणार नाही। पण व्यावहारिकतेच्या धक्क्यांमुळे, आघातामुळे अवस्था वेदनेने भरून जाईल। त्याचप्रमाणे बसत बसत एक दिवस महादेवचा मूलाधार आणि सहस्रार एक झाले। त्यानंतर आणखी कोणताही विचार राहिला नाही। सहस्राराच्या सहस्रमुखी धारेतून असा तेज निघू लागला, जणू काही एखादा अनार पेटवला गेला असे। ही गोष्ट महादेवने स्वतः लिहिली आहे।